ताप आलाय पण साधा व्हायरल आहे की डेंग्यू? प्लेटलेट्स पण कमी होत आहेत का? डेंग्यू ओळखायला उशीर तर नाही झाला ना? मग हे 5 फरक लक्षात ठेवा, साधा व्हायरल आणि डेंग्यू मधला, नाहीतर उशीर होऊ शकतो. डेंग्यूची लक्षणं ही साध्या व्हायरल सारखीच वाटतात, त्यामुळे वेळेवर निदान होत नाही. साधा ताप म्हणून पेशंट घरीच वेळ वाया घालतात आणि नंतर डॉक्टरकडे जातात, त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. तापाचा प्रकार आणि कालावधी समजून घेऊया. तर व्हायरल ताप हा हळूहळू वाढतो, कधी 100 डिग्री 102 डिग्रीपर्यंत देखील जातो आणि 3 ते 5 दिवसांमध्ये हळूहळू कमी व्हायला लागतो. परंतु डेंग्यूचा ताप अचानक आणि जोरदार वाढतो, 104 डिग्रीपर्यंत देखील त्याचं तापमान जाऊ शकतं. यामध्ये अंग थरथर कापतं, स्टॅमिना नाहीसा होतो आणि तो 5 ते 7 दिवस टिकतो, लवकर जात नाही. डेंग्यूमध्ये ताप अचानक सुरू होतो आणि ताप कमी झाला तरी देखील त्याचा धोका संपत नाही, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे अंगदुखी आणि हाडदुखी. व्हायरल तापामध्ये अंग दुखतं, कणकण आल्यासारखी वाटते, पण ते सहन होऊ शकतं. पण डेंग्यूच्या तापामध्ये डोळ्याभोवतीलची जी खोबणी असते डोळ्याची ती देखील दुखते, हाडं दुखतात आणि सांधे जबरदस्त दुखतात. त्यामुळेच याला ब्रेक बोन फीवर असं सुद्धा म्हणतात. शरीर दुखणं असह्य असेल आणि तापही जास्त असेल तर डेंग्यूचा संशय नक्की ठेवा. त्वचेवरती लाल चट्टे. व्हायरल तापामध्ये तसे फारशा चट्ट्या येत नाही, परंतु डेंग्यूमध्ये चेहरा, छाती आणि हातावर देखील लालसर रॅशेस येतात. कधी कधी त्या रॅशवर खाजही येते. ही लक्षणं डेंग्यूमध्ये 3 ते 4 दिवसांनी दिसू शकतात. ही लक्षणं काय येतात तर आपल्या ज्या शरीरात प्लेटलेट्स असतात त्या प्लेटलेट काय काम करतात, रक्त गोठवण्याचं काम करतात. परंतु त्यांची संख्या जेव्हा कमी होते त्यावेळेला रक्त गोठलं जात नाही आणि त्वचेखालचे ज्या कॅपिलरीज असतात म्हणजे छोट्या छोट्या नसा असतात त्यांच्यामधून रक्तस्राव होऊन तो लाल चट्टा तयार होतो. त्यामुळे तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जातात तेव्हा डॉक्टर तुम्हाला बोटाने छातीवर पोटावर दाबून बघतात. ते हेच बघण्यासाठी की काही चट्टा आहे का, लालसर रॅश आहे का, हे बघण्यासाठीच ते तसं करत असतात. प्लेटलेट्स कमी होणे. व्हायरल तापामध्ये प्लेटलेट्स सामान्य राहतात, फार फार तर पांढऱ्या पेशी वाढलेल्या दिसतात. परंतु डेंग्यूमध्ये पांढऱ्या पेशी वाढलेल्या सोबतच प्लेटलेट्स दिवसेंदिवस कमी होत जातात. 1 ते 1.5 लाखांपर्यंत त्याचा कट ऑफ मानला जातो. परंतु 1 लाखाच्या जर खाली प्लेटलेट्स गेल्या तर हॉस्पिटलायझेशन करावं लागू शकतं. जर ताप 3 दिवसांपासून चालूच आहे असं तुम्हाला वाटत असेल तर CBC टेस्ट नक्की करून घ्या, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच. इतर काय गंभीर लक्षणं आहेत तर व्हायरल तापामध्ये थोडा अशक्तपणा असतो, परंतु तो धोकादायक नसतो. पण डेंग्यूत मात्र उलट्या, पाणी न पचणे, कधी कधी नाकातून किंवा अन्य मार्गातून रक्तस्राव होणे, BP कमी होणे, ही लक्षणं असल्यास रुग्णाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणं अत्यंत गरजेचं आहे. डेंग्यूची चाचणी कोणती असते बरं? तर डॉक्टरांकडे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा ते डेंग्यूची चाचणी करून घेतात. तर डेंग्यूच्या खात्रीसाठी NS1 अँटीजेन टेस्ट 1 किंवा 3 दिवसात किंवा IgM अँटीबॉडीज टेस्ट 5 दिवसानंतर केली जाते. हे सगळं तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करायचं आहे. घरच्या घरी किंवा परस्पर लॅबमध्ये जाऊन कुठलीही गोष्ट करायची नाही. आज आपण बघितलं की डेंग्यू आणि व्हायरल तापामध्ये 5 महत्त्वाचे फरक. तुम्हाला शॉर्टमध्ये परत एकदा रिमाइंड करते. तापाचा पॅटर्न कसा आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा. अंगदुखीची तीव्रता कशी आहे, त्वचेवर चट्टे आहेत की नाही आहेत, प्लेटलेट्स कमी होत आहेत की तसेच आहेत, गंभीर लक्षणं कोणती आहेत, ही माहिती फक्त साध्या इतर माहितीसारखी नाही. ताप 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. खाली कमेंट करा तुम्हाला किंवा तुमच्या घरी कोणाला डेंग्यू झालाय का, त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्यापैकीच लक्षणं दिसली आहेत का. अजून अशी उपयुक्त माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कोणीही या तापाकडे दुर्लक्ष करू नये, घरच्या घरी उपचार करू नये आणि डॉक्टरांपर्यंत वेळेत पोहोचावे, जेणेकरून त्यांची तब्येत व्यवस्थित राहील. धन्यवाद.